काल इतिहासातील पहिले जनतेचे आंदोलन दिल्ली जंतर मंतर येथे पार पडले, जे की कॉकरोच जनता पार्टी यांच्या मार्गदर्शनाखाली झाले. तर जाणून घेऊया कालचा घटनाक्रम कसा होता. सकाळी 8 ते 9च्या दरम्यान अभिजित तिपके, जे की कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक आहेत, ते अमेरिकेतून प्रवास करून दिल्ली विमानतळावर आले. बाहेर पडताना त्यांच्या हातात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं पुस्तक दिसलं. त्यानंतर त्यांचं असं ठरलेलं की ते पहिल्यांदा तर पार्लमेंट स्ट्रीट पोलीस स्टेशनला जाणार होते, पण दिल्ली पोलिसांनी त्यांना विमानतळावरच थांबवले. त्यावेळी त्यांच्या अधिकाऱ्यांशी चर्चा झाली. त्यानंतर पोलिसांनी त्यांना वन टाइम एक्सेप्शन म्हणून 5 वाजेपर्यंत आंदोलन करण्याची परवानगी. ते 9च्या नंतर जंतर मंतर दिल्ली येथे तरुण विद्यार्थी व कार्यकर्ते हे जमा होऊ लागले आणि त्यांना आव्हान केल्याप्रमाणे त्यांच्या एका हातात तिरंगा, दुसऱ्या हातात पुस्तक आणि कृतज्ञता म्हणून पोलिसांना देण्यासाठी त्यांनी गुलाबाचे फुल सुद्धा आणले व त्यांच्या प्रत्येकाच्या म्हणजे बऱ्याचशा जणांच्या चेहऱ्यावरती कॉकरोचचा मास्क होता. 10 वाजेपर्यंत दिल्ली पोलिसांनी अभिजित तिपकेला त्यांच्याजवळ सोडले व त्यानंतर पोलिसांनी परवानगी दिली की आता तुम्ही आंदोलन करू शकता. मग त्यानंतर सुरू झाले इतिहासातील पहिले जिंजीचे आणि कॉकरोच जनता पार्टीचे मैदान. परवानगी दिल्यानंतर अभिजित तिपके व त्यांचे कार्यकर्ते हे सर्व आंदोलनस्थळी पोहोचले. दुपारी 12 पर्यंत एवढी गर्दी वाढली की द वायच्या ग्राउंड रिपोर्टनुसार मुख्य आंदोलन क्षेत्रात प्रवेश करणे सुद्धा कठीण झाले होते. म्हणजे मुख्य आंदोलन क्षेत्राबाहेर सुद्धा खूप गर्दी झाली होती, आतमध्ये जाण्यास तर खूप कठीण होते. आणि मग झालं आंदोलन सुरू. त्यामध्ये त्यांची एकच मागणी होती की धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा. तर यामध्ये ते घोषणाबाजी करत होते, धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्यावा, भारत माता की जय, इन्कलाब जिंदाबाद यासारख्या त्यांनी तिथं घोषणाबाजी केल्या. दुपारी 1च्या दरम्यान प्रसिद्ध शास्त्रज्ञ आणि पर्यावरणवादी म्हणजेच सर सोनम वांगचुक यांनी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ते जंतर मंतर दिल्ली येथे पोहोचले. दुपारी 2च्या दरम्यान अभिजित तिपके यांनी भाषण करत सरकारवर खूप जोरदार टीका केली की तुम्ही आमच्या सोशल मीडिया पोस्ट डिलीट करू शकता, पण आम्हाला इथून हटवू शकत नाही, असे सांगत तरुणांची बेरोजगारी, शिक्षण व्यवस्थेत त्रुटी बाबत त्यांनी टीका केली. 3:30च्या दरम्यान अभिजित तिपके यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांनी वेळेच्या आधीच आंदोलनस्थळ सोडले. 6 संशयित लोकांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले, जे की म्हणजे 2 गटागटांमध्ये भांडण लावण्याची प्रक्रिया करत होते. हे आंदोलन खूप शांत पद्धतीने करण्याचा प्रयत्न केला आहे. तर बघूया पुढे काय. संध्याकाळी 5 वाजता दिल्ली पोलिसांच्या मर्यादेनुसार आंदोलन अधिकृतपणे संपले. पण आंदोलन संपलं तरी सरकारकडून त्यांना कोणताही अधिकृत प्रतिसाद मिळालेला नव्हता. आपले पंतप्रधान एवढं मोठं आंदोलन आहे दिल्लीमध्ये, तरी पण सुरत दौऱ्यावरती गेले. याची दखल घेत CJPच्या कार्यकर्त्यांनी असा स्पष्ट इशारा सांगितलेला आहे की जर आमच्या मागण्या पूर्ण नाही केल्या तर 13 जून 2026 रोजी म्हणजे शनिवारी पुन्हा जंतर मंतरवर तीव्र पद्धतीने आंदोलन करू, अशी त्यांनी रिपोर्टरसमोर गोष्ट बोललेली आहे. जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी म्हणजे मुख्य कार्यकर्त्यांनी 5 अटी सांगितल्या, त्या आपण पहिल्यांदा बघूया. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा. राष्ट्रीय स्तरावरील सर्व परीक्षा पूर्णपणे पारदर्शक व्हाव्यात. यापुढे पेपर लीक होऊ नये म्हणून कडकात कडक कायदे निर्माण करावेत. शिक्षण व्यवस्था सुधारावी व शालेय अभ्यासक्रमाचे बजेट वाढवून अधिक जे आपले गव्हर्नमेंट शाळा आहेत किंवा जे सरकारी शाळा त्यांना जास्त बजेट द्यावं, अशी त्यांची मागणी होती. तर एवढ्या 5 मागण्या त्यांनी केल्या. तर आपण बघूया सरकार यावरती काय करते का परत एकदा आंदोलन होणार आहे जंतर मंतर येथे. तर पुढील अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. जय हिंद, जय भारत.